नमस्कार मित्रमंडळी. तर आज आपण बनवणार आहोत डोसा. त्यासाठी मी इथं तांदूळ घेत आहे, जे साधे असतात, दुकानात भेटतात. 22 रुपये किलो वगैरे आहेत. तर हे बघा, 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे 1 वाटी उडदाची डाळ पांढरी घेतलेली आहे. ती आपण आता एका भांड्यामध्ये उडदाची डाळ आणि एका भांड्यामध्ये तांदूळ असं भिजत घालणार आहोत. तर डाळीमध्येच मेथीचे दाणे ॲड करायचे आहेत, अगदी थोडेसे. तर हे पाहू शकता, मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी ओतून हे आपण झाकून ठेवणार आहोत. तर हे मी आज सकाळी घातलं आहे. तर हे आपण झाकून ठेवायचं आहे आणि संध्याकाळी याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर हे आता आपण पाणी ओतून काढूया आणि बारीक करून घेऊयात. पाणी ओतलेलं आहे आपण आता. तांदूळ आणि डाळ आपली 5 ते 6 तास भिजल्यानंतर आपण याला संध्याकाळी बारीक करून घेत आहोत आणि हे उद्या सकाळीसाठी आपण पीठ रेडी करत आहोत. तर इथे डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे बारीक करून घेऊया. त्यासाठी प्रथम मी आता तांदूळ बारीक करून घेत आहे. हे सेपरेट बारीक करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं. दोन्ही मिक्स केलं तर डाळ कुठेतरी राहते, त्यामुळे हे सेपरेट बारीक करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक होतंय. तर हे पाहू शकता किती व्यवस्थित बारीक झालेलं आहे. तर आता मी राहिलेलं पण तांदूळ बारीक करून घेत आहे. असं डाळही आपण बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित दोन्ही मिश्रण हे व्यवस्थित एकाच साईडनं, म्हणजे एकाच स्ट्रक्चरमध्ये चांगलं हलवून फेटून व्यवस्थित घ्यायचं आहे. जोपर्यंत हे दोन्ही मिश्रण एकत्र होत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे व्यवस्थित. आणि अगदी चिमूटभर मी याच्यामध्ये खायचा सोडा मिक्स करणार आहे. तर मिक्स केल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित जेव्हा एकजीव असं झालेलं आहे, असं मिश्रण दिसेल, तेव्हा दोन्ही एकाच भांड्यामध्ये न ठेवता हे वेगवेगळ्या 2 भांड्यांमध्ये ठेवणार आहे. कारण हे पीठ आपलं उन्हाळा असल्यामुळं फुगतं, तर ते बाहेर येऊ नये म्हणून आपण काळजीपूर्वक हे 2 भांड्यामध्ये मी ओतून ठेवत आहे. त्यानंतर आपले हे पीठ उद्या सकाळी व्यवस्थित रेडी असेल. तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता आता आपलं मिश्रण एकत्र व्यवस्थित होत आलेलं आहे. तर हे व्यवस्थित मिश्रण आपलं करून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. उन्हाळा असल्यामुळे याला आपण एक्स्ट्रा झाकून ठेवण्याची गरज नाही. व्यवस्थित आता फक्त हलवून व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. जोपर्यंत एकत्र झालं असं वाटत नाही तोपर्यंत एका स्ट्रक्चरमध्ये त्याला फिरवत राहायचं आहे, म्हणजे हलवत राहायचं आहे. आता आपण हे 2 भांड्यांमध्ये वेगवेगळे करून घेणार आहोत आणि हे झाकून व्यवस्थित ठेवणार आहोत. उद्या सकाळी आपल्याला हे व्यवस्थित असं फुगलेलं पीठ दिसेल, त्यामुळे आपला डोसा खूप सुंदर असा होतो. तर या पद्धतीने तुम्ही पण करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर हे पहा, आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवत आहे. फेटून घेतलेलं आहे पुन्हा एकदा. इथे मी टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे. तवा गरम करत ठेवलेला. आता त्याच्यावरती आपण डोसा टाकत आहोत. पीठ आपण पसरवून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित जाळीदार डोसा असा होतो. तर तुम्हालाही अशा प्रकारे करायला आवडला तर नक्की मलाही आनंद होईल. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओज. धन्यवाद. कसा झाला आहे डोसा तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असणार आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहिला
तर आपणही वेगवेगळे पदार्थ तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहोत. तर कसा वाटला आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा रिप्लाय हाही एक रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे आपल्याला आणखीन व्हिडिओ बनवण्याचा आनंदच होईल. तुमच्या कमेंटमुळे आपण पुढे जाऊ. तर तुमची साथ अशीच राहो आपल्यासोबत. थँक्यू.